मित्रहो, सस्नेह नमस्कार. मी डॉक्टर संजय गायकवाड. डॉक्टर संजय गायकवाड या एज्युकेशनल आणि मोटिवेशनल चॅनलवरती आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. यशोगाथा नावाची मालिका आपण घेऊन आलेलो आहे आणि आजचा आहे भाग 7वा. हा जो भाग 7वा आहे यामध्ये दोन गोष्टी आहेत. एका यशस्वी व्यक्तिमत्वाला आपण तर भेटणारच आहोत, पण यशस्वी होण्यासाठी त्यांनी जो विडा उचललेला आहे तो अत्यंत काबिले तारीफ आहे. त्यांचं नाव आहे विनोद बबनराव शेंडगे. सहशिक्षक म्हणून सोमठाणा नावाचं गाव आहे. तालुका मानवत, जिल्हा परभणी, मराठवाड्यातलं एक छोटंसं गाव आहे. सायकलवरती गावोगाव जात आहेत, शाळांमध्ये जात आहेत आणि वाचनाचा महामंत्र देत आहेत. आणि म्हणूनच त्या अनुषंगानं आजचा हा जो 7वा एपिसोड आहे तो द्विअर्थी आहे. एक यशस्वी जीवनही आहे आणि यशस्वी होण्यासाठी जी वाचन चळवळ आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. आणि म्हणूनच ही वाचन चळवळ समृद्ध करण्यासाठी आपला महाराष्ट्र आणि आपला भारत समृद्ध आणि सशक्त करण्यासाठी वाचनाची चळवळ अत्यंत महत्त्वाची आहे. आणि सायकलवरती गावोगाव दारोदार जे फिरत आहेत ते विनोद शेंडगे सर आज आपल्या सोबत आपल्या भेटीला आलेले आहेत. मी विनोद सरांना सर्वप्रथम विनंती करतोय की आपण आपला परिचय द्यावा आणि त्यानंतर आपण त्यांच्याशी हितगुज करूया. नमस्कार, मी विनोद बबनराव शेंडगे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोमठाणा, तालुका मानवत, जिल्हा परभणी या ठिकाणी प्राथमिक शिक्षक म्हणून कार्य करतोय. आज संभाजीनगर सायकल परिक्रमा करत असताना पिशोर या ठिकाणी आलो आणि या ठिकाणी एका मोटिवेशनल साहित्यिक युवकांना प्रेरित करणारे व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर संजय गायकवाड सर यांच्याशी अनाहूतपणे भेट झाली. आणि ही भेट स्वतःला समृद्ध करणारी झाली. याच्यातून अनेक गोष्टींची चर्चा झाली आणि स्वतःला समृद्ध करता आलं. आज हा सायकल परिक्रमेचा दुसरा दिवस. काल छत्रपती संभाजीनगर या ठिकाणाहून सायकल प्रवासाला सुरुवात केली. रोजचा सायकल प्रवास 100 किलोमीटरचा सायकल प्रवास आणि 4 ते 5 ठिकाणी विद्यार्थ्यांशी, बालवाचकांशी संवाद. अशा पद्धतीचं हे या सायकल परिक्रमेचं स्वरूप आहे. या सायकल परिक्रमेमध्ये शाळावरती जाऊन विद्यार्थ्याशी, शिक्षकाशी हितगुज आहे, संवाद आहे. प्रवासात भेटणारे साहित्यिक आहेत, पत्रकार आहेत, लेखक आहेत, कवी आहेत. वाचनावर नितांत प्रेम करणारी जी माणसं आहेत, सायकल प्रेमी आहेत, सायकलर्स आहेत, या सर्वांशी संवाद आणि हितगुज वाचनाविषयी आहे, आरोग्याविषयी आहे. आणि म्हणून या प्रवासात वाचनानं मन मजबूत करू आणि सायकलिंगनं मनगट मजबूत करू हा संदेश या सायकल प्रवासाचा आत्मा आहे. सर, अतिशय सुंदर तुमचं इंट्रोडक्शन आपण दिलेलं आहे आणि त्यामध्ये एक मेसेज तुम्ही दिलेला आहे. मन आणि मनगट मजबूत करायचं. मन मजबूत करायचं आहे ते वाचनातून आणि मनगट मजबूत करायचं आहे ते सायकलिंगमधून. सर, ही कल्पना नेमकी कशी सुचली आपल्याला की मनही मजबूत करायचं आणि मनगटही मजबूत करायचं, याविषयी सांगा. कल्पना सुचली कशी? खूप चांगला प्रश्न आहे सर. मी एक खेळाडू आहे. पहिल्यापासून खेळाची आवड आहे, सायकलिंगची आवड आहे. मागील 7 वर्षापासून सायकलिंग करतोय. आणि आजच्या युवकाकडे जेव्हा आम्ही पाहतोय, बालकाकडे जेव्हा पाहतोय, तेव्हा त्यांच्या ज्या शारीरिक कमजोरी आमच्या समोर लक्षात येत आहेत एक शिक्षक म्हणून, तेव्हा त्याच्यातून असं वाटलं की मुलांना आरोग्याविषयी महत्त्व सांगितलं पाहिजे, परंतु त्याच्यावर भाषण ठोकून महत्त्व पटणार नाही. त्यासाठी कृती करणं गरजेचं आहे. आणि म्हणून याच्यातून हा सायकल प्रवास सुरू झाला. प्रथमतः आम्ही वैयक्तिक सायकलिंग करत असत. या सायकल प्रवासातून विद्यार्थ्याशी संवाद साधला पाहिजे
आणि मग मनगट मजबूत होतंय, तर आता मनही मजबूत असणं गरजेचं आहे. स्वतःला वाचनाची आवड आहे, स्वतःचं 500 पुस्तकांचं ग्रंथालय आहे. छान. आणि मग आपली आवड आहे, आपला हा छंद आहे, आपलं वाचन आहे. आज अलीकडे जे युवकांचं बालकांचं वाचन सर जे कमी झालेलं आहे, हे वाचन संस्कृती वाढली पाहिजे, त्यांना वाचनाच्या प्रवाहात आणलं पाहिजे. यासाठी हे आमचं मागील 5 वर्षापासून आम्ही या दिशेनं कार्य करतोय. बढिया बढिया. म्हणजे वाचन संस्कृती वाढली पाहिजे, त्यासाठी तुमचं कार्य आहे ते काबिली तारीफच आहे. तुम्ही बोलताना असं म्हणालात की वाचन संस्कृती वाढवण्यासाठी केवळ भाषणं ठोकून चालणार नाही, तर भाषणं न ठोकता नेमकं काय करायला पाहिजे एक्झॅक्टली, म्हणजे वाचन संस्कृती ही जरा जोमासेल, जोरात चालेल. म्हणजे मला असं म्हणायचंय की वाचनाचं महत्व सर्वांनाच माहीत आहे. जे शिकलेले आहेत त्यांना तर माहीत आहेच, पण एखाद्या आपण अडाणी व्यक्तीला, माणसाला जरी आम्ही विचारलं की वाचल्यानं काय होईल, तर तो सुद्धा माणूस सांगेल, 2 वाक्य बोलेल की अरे वाचल्यामुळं, शिकल्यामुळं तुझ्या जीवनाचं बल होईल, तू मोठा साहेब होशील. ही 2 वाक्य तरी किमान त्याच्या तोंडून निघतील. पण वाचनाचं महत्व म्हणजे सर्वांनाच माहीत आहे, पण वाचलं मात्र जात नाही, हे वास्तव आहे. आणि म्हणून आपण वाचनाचं महत्व सांगून वाचन संस्कृती वाढणार नाही, तर त्याच्यासाठी कृती कार्यक्रम द्यावा लागेल, ऍक्शन प्लॅन सर समाजाला द्यावा लागेल. छान छान. आणि मग याच्यातून आम्ही काम करत असताना हे सगळे कृती कार्यक्रम सर अनुभवातून आले, प्रयोग करत करत आले. विद्यार्थ्याशी जेव्हा आम्ही वाचनाविषयी त्यांच्याशी संवाद साधत होतो, त्यांच्याशी बोलत होतो, त्यांच्याकडून वाचन घेत होतो, तेव्हा त्यांच्या बालमानसशास्त्राचा विचार करून हे कृती कार्यक्रम आमचे पुढं त्याच्यात सुधारणा करत आम्ही आज त्या निश्चित एका पथावरती, मार्गावरती आज आम्ही आलेलो आहोत. तर त्याच्यामध्ये कृती कार्यक्रमामध्ये मग ही कृती कार्यक्रम काय आहे? येस, तोच नेमका प्रश्न आहे. तुम्ही म्हणालात की वाचन संस्कृतीत भाषणं ठोकून चालणार नाही, कारण वाचनाचं महत्व सर्वांना माहीत आहे, पण वाचत कुणी नाही, ही खरी खंत आहे. सरांनी ती बोलून दाखवलेली आहे. आणि सरांचं म्हणणं आहे की भाषणं ठोकणं आता बंद करायचं आणि कृती कार्यक्रम द्यायचा. तर नेमका तो कृती कार्यक्रम थोडक्यात आमच्या प्रेक्षकांना तुम्ही सांगावा, नक्की विनंती. नक्की सर. म्हणजे मुलं वाचत नाहीत हा आमच्या सर्वात ज्येष्ठांचा आणि मोठ्यांचा आरोप आहे. मुलं का वाचत नाहीत याच्यावर आम्ही जेव्हा विचार केला, जेव्हा आमच्या त्या गोष्टी निदर्शनास आल्या, तेव्हा असं आम्हाला जाणवलं की मुलं ही अनुकरण प्रिय असतात. नव्हे, समाजच हा अनुकरण प्रिय असतो. मुलांना अलीकडं पुस्तकं वाचणारीच माणसं कुठं दिसत नाहीत सर. ना कुटुंबात दिसतात, ना शेजारी, ना गल्लीत, ना दारात, ना गावात, ना कॉलनीत, नाही आता शाळेतही गुरुजी वाचणारे दिसत नाहीत. आम्ही मात्र मुलांनी पुस्तकं वाचावी ही अपेक्षा करतोय. वाचनानं तुझं करिअर घडेल, तुझं व्यक्तिमत्व घडेल, असं आम्ही त्यांना फक्त सांगत राहतो. आणि म्हणून मुलांवर वाचनाचा संस्कार करायचा असेल तर पहिला कृती कार्यक्रम आम्ही देतोय. हे निदान झालं की मुलं का वाचत नाहीत. आता त्याच्यावर मात्रा जी आहे सर, ती मात्रा अशी आहे की आम्हाला जर मुलांनी पुस्तकं वाचावी अशी वाटत असतील, त्यांच्यावर संस्कार व्हावा असं वाटत असेल वाचनाचा, तर आम्ही सहकुटुंब वाचन करू. बस रोज आठवड्यातले काही दिवस, सुरुवातीला काही दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस अशी सुरुवात करत करत आम्ही पूर्ण वेळ घेऊ. आठवड्यातले काही दिवस तरी आम्ही रोज घरी अर्धा 1 तास घरातला मोबाईल, टीव्ही बंद ठेवू. तुम्ही म्हणालात की सहकुटुंब वाचन करू, पण कुटुंबातील सदस्यांना वाचन येत नाही, मग त्यावेळेला काय करणार? बरोबर आहे. जर एखाद्या कुटुंबातील एखाद्या सदस्याला वाचन येत नसेल, तर ज्याला वाचता येतं त्याने ते प्रकट वाचन करावं, मोठ्यानं वाचन करावं, आणि बाकी ऐकतील. वाचनाच्या, समूह वाचनाच्या 2 पद्धती आहेत. तुम्हाला जो विषय प्रत्येकाच्या आवडीनुसार तुम्ही वाचन करू शकताय. कुटुंबातले जेवढे सदस्य आहेत, 4 सदस्य आहेत, 4 पुस्तकं घेऊन वाचत बसतील, किंवा एक सदस्य प्रकट वाचन करेल, मोठ्यानं वाचन करेल, आणि बाकीचे ते ऐकतील, आणि त्याच्यावर मग आपण शेवटचे 10 मिनिटं चर्चा करू. अगदी बरोबर. हा जो कृती कार्यक्रम आहे तो घरी झाला. हो, पण तुम्ही शाळांमध्ये जातात, गावागावात जातात, तेथे नेमका कृती कार्यक्रम शाळेतील विद्यार्थ्यांना कसा देतात?
जो दुसरा कृती कार्यक्रम आहे तो आम्ही देतोय वाचनासाठी निमित्त शोधू. बर. आज शासन स्तरावर, शाळा स्तरावर आम्ही फक्त 2च निमित्त आम्ही वर्षभरात शोधतोय. एक बाबासाहेबांची जयंती आणि दुसरी डॉक्टर APJ अब्दुल कलामांची जयंती, म्हणजेच वाचन प्रेरणा दिन. आता येते म्हणजे 365 दिवसातले 2च दिवस आम्ही वाचनावर बोलतोय, भरभरून वाचन करतोय. 363 दिवस बोलत नाहीत. आणि म्हणून मुलांना आम्ही कृती कार्यक्रम देतोय की मुलांनो, आपण वाचनासाठी निमित्त शोधण्यासाठी वाढदिवस वाचन ही संकल्पना आम्ही मुलावरती रुजवतोय. म्हणजे मला असं म्हणायचंय सर की वाढदिवस हा आपल्या संस्कृतीचा भाग नव्हता मागील 20-25 वर्षापूर्वी. आज मात्र गरीबातल्या गरीब घरात सुद्धा लहान लेकराचा पासून ज्येष्ठापर्यंत वाढदिवस साजरा होतो. मग वाढदिवस साजरा होतो, गरज नसणारा केक सर घरात गेला, परंतु गरज असणारं पुस्तक मात्र घरात गेलं नाही. वा, वाक्य अत्यंत महत्वाचं आहे. म्हणजे ज्याची गरज नाही तो केक घराघरात अगदी प्रत्येकाच्या वाढदिवसाला कापला जातो, आणि जे पुस्तक घराघरात असायला हवं ते घरातही दिसत नाही, दारातही दिसत नाही, आणि एखाद्या कपाटात असलं तर ते उचकूनही पाहिलं जात नाही. बहुत बढिया. सर, तुम्हाला थोडं थांबवतो. आमचे एक मुख्याध्यापक या ठिकाणी आहेत, ज्ञान विकास विद्यालय भराडीचे ते मुख्याध्यापक आहेत, आणि तेही तुम्हाला काही त्यांच्या मनातील शंका या विचारणार आहेत. त्यांच्याशीही तुम्ही हितगुज साधावा. नमस्कार. आत्ताच सन्माननीय गायकवाड सरांनी सांगितल्याप्रमाणे आमच्या ज्ञान विकास विद्यालयाच्या वतीनं मी मनापासून स्वागत करतो आपलं. आणि आपल्या परिक्रमा उपक्रमाचंही कौतुक करण्याएवढे आम्ही मोठे नक्कीच नाही, परंतु स्वागत करायला हरकत नाही. आपण अनेक दिवसापासून पाहतोय आपल्या शिक्षण विभागाच्या वतीनं, क्रीडा विभागाच्या वतीनं आणि शासनाच्या वतीनं महावाचन चळवळीसाठी शिक्षक, शाळा, विद्यालय, मुख्याध्यापक आणि विद्यार्थ्यांना सक्तीचं करून प्रत्येक विद्यार्थ्यानं अवांतर पुस्तकाचं वाचन करावं, पुस्तकाचं ग्रंथाचं वाचन करावं, आणि त्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी अभिप्राय नोंदवून द्यावा, तो शिक्षकांनी अपलोड करावा. जेवढी विद्यार्थी संख्या पटावरती आहे तेवढे अभिप्राय शासनाला अभिप्राय म्हणजे क्रमप्राप्त आहे. तर तुमची जी ही काय परिक्रमा आहे किंवा महावाचन चळवळीचा जो काय प्रोग्राम सुरू आहे शासन स्तरावरती, त्याच्याशी नेमकं शासन आणि तुम्ही या बाबतीत काही तुम्ही उपक्रम वगैरे घेतले का, किंवा शासनाने त्या बाबतीत तुमची काही दखल घेतली का? ही गोष्ट अशी आहे की खरं तर पहिल्यांदा महाराष्ट्र शासनाचं मनातून स्वागत की त्यांनी महावाचन चळवळ राबवायला सुरुवात केली, ज्याच्यामुळं एक निमित्त मिळालं विद्यार्थ्यासाठी, शाळासाठी, वाचनासाठी ते निमित्त मिळालं. आणि ही गोष्ट अशी आहे की एकमेकांच्या गोष्टी समाजात काम करत असताना ज्या कुणाच्या योग्य वाटतंय त्या आपण घेतल्या पाहिजे आणि त्या राबवल्या पाहिजे. आणि म्हणून शासनानं दखल घेण्यापेक्षा आपण एक शासनाचीच माणसं आहोत, त्यामुळे एक संलग्नता या कामामध्ये आहे, समन्वयाची भूमिका आहे. आणि शासन म्हणजे काय वेगळं नाही तर आपणच आहोत, आणि आपण शासन आणि आपण समाजानं मिळून ही वाचन चळवळ पुढे नेली पाहिजे. धन्यवाद. मला वाटतं तुमचं टार्गेट आहे सरासरी 6000 किलोमीटरचा प्रवास किंवा परिक्रमा तुम्ही सायकलच्या माध्यमातून करत आहात. परंतु हे करत असताना जसं सरांनी स्वतःहून त्यामध्ये स्वारस्य दाखवत गायकवाड सरने तुम्हाला भेटण्याचा प्रयत्न केला, तुमचा मान सन्मान करण्याचा प्रयत्न केला, किंवा चळवळीशी निगडीत काही शिक्षक, मुख्याध्यापकांना भेटून देण्याचा तुम्हाला प्रयत्न केला, असे अनुभव तुम्हाला परिक्रमा करत असताना नेमकं कसे आले? शाळा, विद्यालय, शिक्षक, मुख्याध्यापक किंवा वाचनालयाचे काही संस्थापक असतील किंवा ते वाचनालय चालवणारी ती मंडळी जी असेल, यांनी तुम्हाला स्वतःहून संपर्क केले का, की तुम्हाला प्रत्येकाला भेटावं लागलं? नेमकं चांगला प्रश्न विचारला सर. मागील 5 वर्षापासून महाराष्ट्रात 6000 किलोमीटरचा सायकल प्रवास झाला, आणि या सायकल प्रवासात अनेक शिक्षक, ग्रंथालयीन कर्मचारी, अध्यक्ष, सचिव, पत्रकार, साहित्यिक, लेखक, कवी अशा बालवाचकाशी, विद्यार्थ्याशी संवाद झाला. आणि हे भूमिका जी आहे, आपली आवड म्हणून आपण आपली भूमिका, आपले विचार, आपला पदपथ जो आहे तो आपण त्यांच्या समोर मांडतोय. आणि या 6 वर्षात असं नकारात्मक व्हावं असा तर मला तर अजून वैयक्तिक अनुभव कधी आलेला नाही.
दुसरी गोष्ट असं आहे की आपली कोणत्या अपेक्षा पण नाही, त्यामुळं जो काय असतो तो आपण आनंद घेतो, त्याच्यातून जो काय मिळवतो तो आनंद घेतोय. आणि परत महत्वाची की जेव्हा आम्ही एक सकारात्मकतेनं शुद्ध हेतूनं काम करतोय, निरपेक्ष भावनेनं आम्ही काम करतोय, तेव्हा समाज मदत करायला दोन्ही हातानं तयार असतो. फक्त आमच्याकडे संयम असला पाहिजे. कारण समाजाने तरी का तुमच्यावर विश्वास ठेवावा? कारण समाजाचे खिसे कापणारे लोक आजपर्यंत खूप लोकांनी चांगल्या कामाच्या नावावर समाजाचे खिसे कापले गेले. आणि म्हणून आम्ही एक काय केलं पाहिजे की आम्ही सकारात्मक आणि संयमानं काम करत ही चळवळ पुढे नेली पाहिजे. सन्माननीय विनोद कुमार शेंडगे सर, तुम्ही तुमच्या चांगल्या सद्बुद्धीनं किंवा सकारात्मकतेने ही चळवळ हाती घेतली. बरंच मोठं काम तुम्ही करतात सलग अनेक वर्षापासून. परंतु हे करत असताना नेमकं तुम्ही ह्या चळवळीत झोकून दिले, काम करताय, परंतु त्याचं मूल्यमापन नेमकं कसं होतं? नेमकं लोक सहकार्य करतात का, किंवा पाठीमागे आपण वळून बघतो का, किंवा त्याचा काही फीडबॅक येतो का, काही फोन वगैरे येतात का, किंवा तुम्ही येऊन गेलात म्हणून त्यानंतर एखाद्या चळवळीला, एखाद्या ठिकाणी वाचन चळवळीला अधिक गती मिळाल्याचं तुम्हाला कुठं बघायला मिळालं का? खूप चांगला प्रश्न विचारला सर, आणि योग्य. याचा फीडबॅक ही घेण्यासाठी आम्ही एक ट्रॅक सिस्टीम ठरवलेली आहे. आणि याच्यामध्ये आम्ही ज्या शाळांना भेटी देतो, ज्या विद्यार्थ्याशी संवाद साधतो, मग नंतर त्यांनी वाचली नाही वाचलं याचं फीडबॅक म्हणा, किंवा त्यांनी खरंच वाचतायत का, किती वाचता आहेत, त्यांच्यामध्ये काय वाचनानं प्रगती झाली, किंवा किती पुस्तकं त्यांनी वाचली, याच्यासाठी आम्ही जिल्हास्तरीय अशा स्वरूपाची एक पुस्तक वाचन स्पर्धा आयोजित करत असतो. स्पर्धा एक निमित्त, खरं तर मुलांनी वाचावं, खरं तर आम्ही त्यांना काही गोल्ड मेडल देत नाहीत, पण वाचन हेच गोल्ड आहे. आणि म्हणून आम्ही ही स्पर्धा आयोजित करतो आणि मग मुलांना प्रेरित करतो वाचनासाठी. आणि मग मुलं एखादी पुस्तकं वाचतात, एक छान त्यांना वही करायला लावतो, रजिस्टर करायला लावतो, आणि वाचलेल्या पुस्तकावरती त्या रजिस्टरमध्ये नोंदी करायला लावतो. त्याच्यामध्ये मग पुस्तकाचं नाव आहे, लेखकाचं नाव आहे, प्रकाशकाचं नाव आहे, पृष्ठसंख्या आहे, किंमत आहे, मुखपृष्ठावर 2 ओळी माहिती लिही, मलपृष्ठावर 2 ओळी माहिती लिही, काय आवडलं तुला त्या पुस्तकात, काय आठवतं ते 5-10 ओळीमध्ये लिहे. त्याच्यानंतर काय शिकायला भेटलं, बोध काय भेटला, तू मित्रांना संदेश काय दिला, एखादं छान त्या पुस्तकाला तुझ्या कल्पनेनं नाव दे, आणि शेवटी एक सुंदर असं छान चित्र काढ. अशा पद्धतीनं आम्ही मुलांना नोंदी करायला लावतो. मुलं नोंदी करतात, लिहितात, आणि आम्हाला आश्चर्य वाटतं की या 5 वर्षामध्ये आम्हाला अशी कितीतरी मुलं आम्हाला भेटली की ज्यांनी खरं तर 100 पुस्तकाचं तोंडही कधी पाहिलं नसतं, किंवा त्यांनी बघितले पण नसते. अशी मुलं 100, 200, 300, 400 पुस्तकं वाचतायत, आणि त्याचं नुसतं वाचत नाही तर त्याच्यावर परीक्षण लिहितात, समीक्षण लिहितात, नोंदी करतायत. आम्ही पुस्तकं वाचली सर, परंतु आम्ही कधीही नोंदी केल्या नाहीत. फार झालं तर वाचलेल्या ओळीखाली, आवडलेल्या ओळीखाली आम्ही काय केली, फक्त अंडरलाईन केली. आणि म्हणून हा आम्हाला जेव्हा फीडबॅक आला, ही यशस्वीता आम्हाला वाटली, खूप आनंद वाटला, आश्चर्य सुद्धा वाटलं. अरे मुलं किती पुस्तकं वाचतायत, किती छान वाचतायत. आणि म्हणून ही जी काय आम्हाला नस सापडली, त्या नसाचं सार्वजनिकीकरण व्हावं, वाचनाचं ह्या कार्यक्रमाचं सार्वजनिकीकरण व्हावं, म्हणून ही सायकल परिक्रमा महाराष्ट्रात. आणि या सायकल परिक्रमेच्या माध्यमातून अनेक शाळांना, अनेक शिक्षकापर्यंत, वाचकापर्यंत हा संदेश, या पद्धतीनं तुम्ही काम करा, तुम्हाला सुद्धा हीच यशस्वीता येईल. अशीच मुलं तुमच्या शाळेवरती, तुमच्या घरातली स्वतःची मुलं सुद्धा वाचतील. हा ट्रॅक आम्ही या सायकल परिक्रमेच्या जनजागृतीच्या मोहिमेत भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आम्ही सांगत असतो सर. सायकलिंगच्या माध्यमातून किंवा शाळेच्या माध्यमातून किंवा तुमच्या प्रत्येक इव्हेंटच्या माध्यमातून जाणवतंय की खऱ्या अर्थानं तुम्ही वाचन चळवळीला गती देण्याचा प्रयत्न करत आहात. परंतु तुमची या टी-शर्टवरती, शर्टवरती, हेल्मेटवरती या काही स्लोगन वगैरे आहेत, नेमकं या माध्यमातून तुम्ही काय निदर्शनास आणून देऊ इच्छिता? याच्यावर हे जे नाव दिसतंय, हे अक्षरानंद वाचन संस्कार केंद्र. खरं तर एक आम्ही आवडीतून निर्माण झालेली ही चळवळ आहे, आणि गरजेपोटीही म्हटलं तर काय हरकत नाही. अक्षर म्हणजे ज्याचा क्षर होणारा नाही, नष्ट होणार नाही, असा आनंद आम्हाला वाचनातून मिळतो. जसा आम्हाला अनेक गोष्टीतून आनंद मिळतो, नृत्यातून मिळतो, संगीतातून मिळतो, गाण्यातून मिळतो, चित्रातून मिळतो, तसा वाचनातूनही आनंद मिळतो. आणि भाषेत सुद्धा सौंदर्य असतं. ही भाषेतली सौंदर्य स्थळं आम्ही समाजाच्या पटलावर आणण्याचं काम करतो, विद्यार्थ्यांच्या समोर आणायला आम्ही काम करतो, ज्याच्यामुळं
विद्यार्थ्यांना वाचनात गोडी निर्माण होईल, रुची निर्माण होईल. म्हणून अक्षरानंद वाचन संस्कार केंद्र बारीक सारीक गोष्टीचा वाचनाविषयाच्या बालमानसशास्त्राचा विचार करून मुलांनी पुस्तकं वाचावी, त्यांच्यावर संस्कार व्हावा, गोडी लागावी म्हणून वाचन संस्कार केंद्र असं चालवलं जातं. वाचनाचं संस्कार त्या केंद्रात झालं पाहिजे. ज्या शाळेवर ते केंद्र चालतं, ज्या गावात ते केंद्र चालतं, ज्या कुटुंबात ते केंद्र चालतं, त्याच्या ठिकाणी ते संस्कार वाचनाचे घडावे हाच उद्देश आहे. धन्यवाद सर. एकच प्रश्न, तुम्ही अनेक वेळेला परिक्रमा वगैरे असतात किंवा वाचन चळवळीशी निगडीत तुमचं कामकाज सलग चालू असतं. आपल्या परिसरामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये दानतृप्तीचे लोक बरेच आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे दान दिले जातात. हो. मग वाचन चळवळीशी निगडीत काही वाचनालयासाठी किंवा शाळेच्या ग्रंथालयासाठी किंवा विद्यालयाच्या ग्रंथासाठी काही मंडळी अशी तुमच्याकडे कुठे संपर्कात आले का की जेणेकरून ते काही वाचनालयाला किंवा ग्रंथालयाला दान देऊ शकतात, किंवा ते तुम्ही कसे जोडून देतात, कुणाला जोडून दिले का आतापर्यंत? वाचन चळवळीत कार्य करत असताना हा एक महत्वाचा भाग आहे. परंतु एक वाचन चळवळ चालवताना मला असं लक्षात आलं की समाजामध्ये आता पुस्तकांची काही कमी नाही. खरं तर ग्रंथालय, सार्वजनिक ग्रंथालय गावोगावचे, तालुक्याचे खचाखच भरलेले आहेत. लाखो पुस्तकं त्या ठिकाणी आहेत, पण वाचणारे मात्र नाहीत. आणि म्हणून हे काम करत असताना खरं तर पुस्तकालाही दान देणारी माणसं आहेत. पुस्तकाच्या रूपातूनही शाळेचे ग्रंथालय असतील किंवा वाचन चळवळीच्या माध्यमातून पुस्तकं शाळांना भेट देणं असेल किंवा ग्रंथालयांना भेट देणं असेल, असे देणारी माणसंही खूप आहेत. किंवा स्वतः विकत घेण्याची ऐपत असणाराही समाज आता या समाजामध्ये अनेक लोक आहेत. परंतु वाचलं मात्र जात नाही. म्हणजे पुस्तक भेट दिलेलं पुस्तक सुद्धा, याच्याविषयी तुम्हाला सांगायला मला आवडेल की आपण म्हणजे एक उदाहरण त्याला असं जोडून देतोय की जसं लग्नात एखाद्या आहेराची साडी येते आणि आम्ही ती न घालता तशीच फिरवतो, तसं पुस्तक भेटीचा सुद्धा तसाच प्रकार होतो की पुस्तक भेट दिलं जातं, तेच पुस्तक मी दुसऱ्याला कुणाला तरी भेट देतो न वाचता. म्हणून पुस्तकांची उपलब्धता याविषयी फार काम करायची मला वाटतं गरज नाही. तर पुस्तकं वाचनावर काम झालं पाहिजे, वाचन संस्कृतीवर काम झालं पाहिजे, वाचनालयावर नाही. सन्माननीय विनोदकुमार शेंडगे सर, महाराष्ट्रभराच्या या सायकलिंग परिक्रमाच्या माध्यमातून तुम्ही संभाजीनगर, वैजापूर, कन्नड नंतर किशोर नगरीमध्ये आलात. गायकवाड सर आणि कुटुंब आणि वाचन चळवळीशी निगडीत मान्यवरांना भेटून या चळवळीला गती देण्याचा प्रयत्न केला. करिता सरांचं महात्मा ज्योतिबा फुले ज्युनियर कॉलेजच्या वतीनं, किशोर नगरीच्या वतीनं आणि आमच्या भराडी येथील ज्ञान विकास विद्यालयाच्या वतीनं आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि ऋण व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आणि तुमच्याशी मला हितगुज करून संवाद साधून धन्यवाद सर. तुमच्याशीही खूप हितगुज आणि संवाद साधून खूप आनंद झाला. स्वतःला समृद्ध होता आलं. खूप छान वाटलं. धन्यवाद.